Hello students, today we are going to learn subject maths, lesson number first, knowledge of numbers. So in previous video we have already learnt about natural number, whole number, even numbers, odd numbers and consecutive natural number. Now next is prime number. A number which has only two factors, that is the given number itself and one only, is called as prime number. All prime numbers are odd except 2 because 2 is even number. In 1 to 100 there are 25 prime numbers. How many prime numbers are there between the 1 to 100? 25 prime numbers. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. These are the prime number. आता प्राईम नंबर म्हणजे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर कसं सांगता येईल की जे नंबर्स ना काय इथे म्हटलेलं आहे पहा, ओनली 2 फॅक्टर्स, दोनच फॅक्टर्स आहेत. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तो नंबर जो आहे तो कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, त्याच्या स्वतःच्याच टेबलमध्ये. फॉर एक्झाम्पल 13 हा कुठल्या तरी टेबलमध्ये येतो का, किंवा 17 कुठल्या दुसऱ्या टेबलमध्ये आहे का, नाही. तेव्हा तो त्याच्या स्वतःच्याच टेबलमध्ये फक्त येणार आहे. म्हणजे त्याला फॅक्टर एकही नाही, फक्त तो स्वतः आणि 1, बस एवढेच दोनच त्याचे फॅक्टर्स असतील. नेक्स्ट इज ट्विन प्राईम नंबर. इफ देअर इज वन अँड ओनली वन नंबर बिटवीन टू प्राईम नंबर्स, देन द टू प्राईम नंबर्स आर कॉल्ड एज ट्विन प्राईम नंबर्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे पहा, 3, 5 हे झाले ट्विन प्राईम नंबर. 5, 7 म्हणजे मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकच 6 नाही आहे प्राईम नंबर असं. 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73. Now next is co-prime number. Numbers which do not have any common divisor other than 1 are called as co-prime number. 25 and 28 or 12 and 35 are co-prime numbers. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं आहे, नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1 शिवाय त्याला एकही कॉमन डिवायझर नाही, आणि म्हणून ते त्या नंबर्सना काय म्हणायचं, को-प्राईम नंबर. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये असं दिलेलं आहे 25 अँड 29, 25 अँड 28 सॉरी 25 अँड 28. मग पाहूया आपण फाइंड आउट करून. 25, 28 पहा, 25चे जर फॅक्टर आपण पाहिले तर किती होतील, 5, 5 जा 25, आणि 28चे फॅक्टर पहा, 28 2 मल्टिप्लाइड बाय 2 1 जा 2, 2 4 जा 8. ठीक आहे, इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 7. ठीक आहे, म्हणजे पहा याचे फॅक्टर काय आले, 25चे 5 मल्टिप्लाइड बाय 5, तर 28चे किती आले, 2 2 7. म्हणजे याच्यात एकही कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला नाही, आणि म्हणून अशा नंबर्सना म्हणायचं को प्राईम नंबर्स. नाउ कंपोजिट नंबर्स. Numbers other than 1 which are not prime number is called composite numbers. 1 is neither prime nor a composite number. म्हणजे 1 हा नंबर प्राईम नंबर सुद्धा नाही आहे किंवा कंपोजिट नंबर सुद्धा नाही आहे. आता कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, तर काय सांगितलेलं आता एखादा एक्झाम्पल मी तुम्हाला देते म्हणजे तुम्हाला समजेल कंपोजिट नंबर म्हणजे काय. आता 4 हा जो नंबर आहे तर हा कुठल्या टेबलमध्ये येऊ शकतो, 1च्या टेबलमध्ये आहे, 2च्या टेबलमध्ये आहे, 4च्या टेबलमध्ये आहे, म्हणून हा काय झाला कंपोजिट नंबर. तसं दुसरं एक्झाम्पल आपण 12चं घेऊया. 1 त्याचे फॅक्टर काय होतील, 1 2 म्हणजे 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये आहे,
6च्या टेबलमध्ये आहे 12च्या, म्हणून हा नंबर कसा झाला, कंपोजिट नंबर झाला. ठीक आहे, समजलं आहे कंपोजिट नंबर म्हणजे काय. पण 1 हा कसा आहे तर तो प्राईमसुद्धा नाही आहे आणि कंपोजिटसुद्धा नाही. आता या ठिकाणी काही तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. सम ऑफ 2 इवन नंबर इज ऑलवेज ॲन इवन नंबर. म्हणजे इवन नंबरची सम ही नेहमी इवन नंबरच येते. फॉर एक्झाम्पल 8 + 6 = 14. म्हणजे 8 आणि 6 हे दोन्ही पण इवन नंबर आहेत आणि त्यांचं आन्सर जे 14 मिळालं आहे ते सुद्धा इवन नंबरच आहे. सम ऑफ 2 ऑड नंबर इज ऑलवेज ॲन इवन नंबर. पण पहा पुढे काय म्हटले, ऑड नंबरची सम ही नेहमी कशी येत असते, इवन नंबर. फॉर एक्झाम्पल 7 + 9 = 16. सम ऑफ ॲन ऑड नंबर अँड ॲन इवन नंबर इज ऑलवेज ॲन ऑड नंबर. पण जर ऑड नंबर आणि इवन नंबरची सम केली तर ती कशी येते, ऑड नंबर. फॉर एक्झाम्पल 9 + 6 = 15. म्हणजे हा नंबर कसा आहे तर ऑड आहे आणि हा इवन आहे, पण त्यांची ॲडिशन कशी मिळाली, ऑड मिळालेली आहे. पुढे पहा काय दिलेलं आहे. प्रोडक्ट ऑफ 2 इवन नंबर्स इज ऑलवेज ॲन इवन नंबर. आता प्रोडक्ट म्हटलं 4 × 12 = 48. मग 4 नंबर कसा आहे, इवन आहे, 12 पण इवन आहे आणि 48सुद्धा इवनच आहे. नेक्स्ट, प्रोडक्ट ऑफ 2 ऑड नंबर्स इज ऑलवेज ॲन ऑड नंबर. पण जर प्रोडक्ट म्हटला कोणाचा, ऑड नंबरचा, 11 × 13 = 143. 11 ऑड नंबर, 13 ऑड नंबर, त्यांचा प्रोडक्ट जो मिळाला आहे तो सुद्धा कसा आहे, ऑडच आहे. प्रोडक्ट ऑफ ॲन ऑड नंबर अँड ॲन इवन नंबर इज ऑलवेज ॲन इवन नंबर. फॉर एक्झाम्पल 8 × 5 = 40. 8 हा इवन नंबर आहे तर 5 हा ऑड नंबर आहे आणि त्यांचा प्रोडक्ट जो 40 आलेला आहे तो इवन नंबर आहे. सम ऑफ ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 10 इज 55. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. आता 1 to 10 नंबर्सची सम जर तुम्ही करून पाहिली तर ती किती येते, 55 येत असते. सम ऑफ ऑल द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to n इज, आता n म्हणजे कोणताही नंबर असं, इज n × n + 1/2. हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना उपयोगाला येणार. फॉर्म्युला काय आहे तर पहा, सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to n इज n × n + 1/2. आता इथे तुम्हाला दिलं आहे पहा एक्झाम्पल. सो सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 21 to 60 इज = क्वेश्चन मार्क. मग असं करायचं, काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. मग पहा, द टोटल नंबर्स फ्रॉम 21 to 60 आर 40. बरोबर आहे, 21 पासून 60 पर्यंतचे टोटल नंबर्स किती आलेले आहेत तर 40 आलेले आहेत. सो फॉर्म्युला पहा इथे यूज केलेला आहे. आता एनची व्हॅल्यू काय मिळाली तर 40 मिळाली. 40 × 40 + 1/2. मग 40 + 1 किती आले तर 41 आले. डिवायडेड बाय 2 इज = 40 आणि 41 यांचा जर प्रोडक्ट पाहिलात तर तो मिळाला 1640. डिवायडेड बाय 2 जर केलं तर आन्सर येतं 820. म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात असायला पाहिजे. n × n + 1 डिवायडेड बाय 2